तर अवघ्या 26 तासानंतर आता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल। लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे। 26 तासानंतर देशामध्ये आचारसंहिता लागणार आहे। एकूण 7 टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 4 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होऊ शकते। थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, राजकीय पक्षांनी आधीच आपली तयारी सुरू केलेली आहे, मात्र निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद असेल। 26 तास उरलेले आहेत आणि संपूर्ण देशभरामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे। नक्कीच लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आहे निवडणुका आणि अवघ्या 26 तासामध्ये देशाच्या लोकसभा निवडणूक लागण्याची तयारी जी आहे ती निवडणूक आयोगाने केली। उद्या पत्रकार परिषद आहे निवडणूक आयोगाची। राजकीय पक्षांची ही तयारी जी आहे ती वेगाने सुरू आहे। माझ्या मागे तुम्ही बघताय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा बंगला आहे आणि सकाळीपासूनच नेत्यांची ये-जा वाढलेली आहे। ज्यांचे कामं राहिलेले आहेत ते कामं करून घेतात, कारण की उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर कामं उरकण्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे। राजकीय नेते जे आहे म्हणजे ज्या जागांवर उमेदवारी मिळालेली नाही नेत्यांना, त्यांची ही लॉबिंग सुरू आहे, प्रयत्न सुरू आहे। थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी गडचिरोलीचे खासदार अशोक नेते ज्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही ते येऊन भेटून गेले। राजकीय पक्षाची तयारी जी आहे ती सुरू आहे। महाराष्ट्रात गेल्या वेळेस 4 टप्प्यात गेल्या वेळेस प्रमाणे 4 टप्प्यात निवडणुका होईल असं एकूणच चित्र दिसतंय। त्याप्रमाणे राजकीय पक्षांनी प्रचाराची, सभांची आणि एकूणच संपूर्ण नियोजन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। महत्त्वाची निवडणूक आहे 2024ची आणि त्याचं रणशिंग जे आहे ते विविध राजकीय पक्षांनी फुंकलेलं आहे। उद्यापासून संपूर्ण देशात आचारसंहिता लागणार आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांच्या हालचाली ज्या आहे त्या वेगाने सुरू झालेल्या आहेत। नक्कीच धन्यवाद गजानन। तर 26 तासानंतर आचारसंहिता लागणार आहे। नागपुरातील फडणवीसांच्या घराबाहेरून आपण ही दृश्य पाहत होतो।